बँक या शब्दाचा अर्थ काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ बँक? साध्या आणि सरळ भाषेमध्ये बघायला गेलं तर तुम्ही ज्या वेळेला आपल्या स्वतःच्या बँकेमध्ये जाताय तर तुम्ही पाहिलं असेल तिथं दोन कामं केली जातात. एक, पैसे घेतले जातात आणि दुसरं, पैसे दिले जातात. बँकेचं काम काय आहे? पैसे घेणे आणि पैसे देणे. म्हणजे बँक एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे जे आपल्या कस्टमरला बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. बरोबर? बँक काय आहे? बँक एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे जे आपल्या कस्टमर्सना बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. आता बँकिंग म्हणजे काय आणि फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे काय हे जाणून घेऊया. तुम्ही म्हणणार बँकिंग म्हणजे आम्हाला कसं माहीत असणार, फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे काय माहीत असणार, हे मास्तर काय विचारले आम्हाला, त्याची सुद्धा माहिती सांगतो तुम्हाला. बँकिंग म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बँकिंग? बँकिंग हे कुठे यूज केलं गेलं आणि त्याची डेफिनेशन कुठे केली गेली? तर बँकिंगची डेफिनेशन ही बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये केली गेली. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा 1949 ला आला. बरोबर? बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा 1949 ला आला, हे लक्षात ठेवा. आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये सेक्शन 5B मध्ये बँकिंगची डेफिनेशन केली गेली. बरोबर? आता डेफिनेशन काय आहे ती समजून घेऊया. बँक ऍक्सेप्टिंग द डिपॉझिट, बँक काय करते? ऍक्सेप्टिंग द डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, जनतेकडून पैसे गोळा करणे. कशासाठी? फ्रॉम द पर्पज ऑफ, फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे लोकांच्याकडून पैसे गोळा करणे आणि ते लोनच्या स्वरूपामध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपामध्ये वाटण्यासाठी बँक पैसे गोळा करते. आता तुम्ही म्हणणार लोक पैसे डिपॉझिट करतात म्हणजे कसं करणार, हे घे पैसे ठेवून टाक, असं नसतं. बँकेमध्ये ज्यावेळेला पब्लिक पैसे ठेवतो तो कसं ठेवतोय? बँकेमध्ये येऊ तो तुमच्या बँकेमध्ये एखादं सेव्हिंग अकाउंट किंवा आपलं एक अकाउंट उघडतोय आणि त्याच्या थ्रू मध्ये तो बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतोय, त्याला आपण डिपॉझिट म्हणतो. म्हणजेच डेफिनेशन काय झाली? बँक ऍक्सेप्टिंग द डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट. बरोबर? ह्या शब्दाचा अर्थ ही झाली बँकिंगची व्याख्या. समजलं? इथपर्यंत समजलं? नक्की? ओके. तर पुढं फायनान्शियल सर्व्हिसेस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस? फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे काय? बँक दोन गोष्टी करते, पैसे घेते आणि पैसे देते. ह्या दोन गोष्टी सोडून ज्या गोष्टी केल्या जातात बँकेमध्ये त्याला फायनान्शियल सर्व्हिसेस असं म्हणतात. आता ह्या दोन गोष्टी सोडून अजून काय केले जाते? तर बँक करन्सी एक्सचेंज करून देते, बँक डीमॅट अकाउंट ओपन करून देते, बँक इन्व्हेस्टमेंट करण्याची टिप्स देते, बँक एक इंटरमिडिएटर म्हणून सुद्धा काम करते. याचाच अर्थ काय? बँक एक चांगल्या प्रकारे फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, ज्याला आपण फायनान्शियल सर्व्हिसेस असं म्हणतो. व्हिडिओ आवडला असेल, माहिती समजली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.